जिथं जिथं आपल्याला काटकसर करता येईल तिथं तिथं काटकसर करून हे जे काही आम्ही योजना पुढे चालू ठेवायचं निर्धार केलेला आहे तो निर्धार आम्ही तडीच नेणार आहे हा माझा शब्द आहे। खुश आज लाडक्या बहिणींनी सुटकेचा निश्वास सोडला एकदाचा की योजना बंद होणार नाहीये। काय झालंय, कारण नसताना सगळीकडे चर्चा सातत्याने वेगवेगळी करतायत, मीडिया करताय, अपोजिशनवाले करतायत, परंतु मी आपल्याला स्पष्ट सांगतो की देवेंद्रजींनी, मी आणि एकनाथरावांनी ठरवलेलं आहे महायुतीचं सरकार आता ज्या प्रचंड बहुमताने निवडून आलं, ज्या प्रचंड सदस्य संख्येने निवडून आलं, त्याचं खूप मोठं श्रेय लाडक्या बहिणींना जातं। आणि त्याच्यामुळं मी तरी ठरवलं, आम्ही तिघांनी ठरवलेलं आहे काही झालं तर ही योजना बंद करायची नाही। पण हे सगळं करत असताना योजनेवर खर्च जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये होतो। मी त्याच्याकरता एप्रिल महिन्यापासूनच, नवीन वर्षापासून रिसोर्सेस वाढवण्याच्या करता मग माझ्याकडे जे एक्साईज डिपार्टमेंट आहे, परवाच आम्ही मुख्यमंत्री सगळेजण बसलो होतो आणि त्याच्यामध्ये ॲडिशनलचे 15 ते 16 हजार कोटी रुपये कसे आपल्याला तिथं वाढवता येतील, त्याचबरोबर इतर पण आमचे मेन रिसोर्सेस म्हणजे वाढवण्याचा ज्या काही टॅक्स आम्हाला मिळतो त्याच्यामध्ये GST एक आहे, त्याच्यामध्ये एक्साईज एक आहे, त्याच्यामध्ये रेव्हेन्यू एक आहे, असे काही आमचे वेगवेगळे विभाग आहेत। तर तिथं चांगल्या प्रकारे आपल्याला कर कसा प्राप्त करता येईल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न चालू आहे। जे काही आम्ही योजना पुढे चालू ठेवायचं निर्धार केलेला आहे तो निर्धार आम्ही तडीच नेणार आहे। तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेबद्दल ते एका कार्यक्रमामध्ये बोलत होते, त्याबद्दल ही माहिती आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला देखील आपण त्यांना बोलताना लाईव्ह मध्ये बघितलेलं असेल। बघा, लाडकी बहीण योजना बंद करणार का, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिशोबच सांगितला, नेमकं काय म्हणाले ते डिटेलमध्ये देखील आपण आता बघूयात। बघा, गेल्याच महिन्यामध्ये तुम्हाला 3000 रुपये जमा झालेले असतील, जसे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकूण तुमचे 13,500 रुपये जमा झालेले असतील, म्हणजे टोटल 9 हप्ते। तुमचे आतापर्यंतचे सर्व पैसे जमा झालेत का, किंवा मार्च आणि फेब्रुवारीचे तुमचे पैसे भेटलेत की नाही, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। आता तुम्ही 10व्या हप्त्याची म्हणजेच एप्रिल महिन्याच्या हप्त्याची देखील वाट पाहताय, तो कधी जमा होऊ शकतो त्याची देखील माहिती पुढे आपण बघणारच आहोत। बघा, काय म्हटलं त्यांनी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरती भाष्य केलं। यावेळी त्यांनी संपूर्ण हिशोबच काढला लाडकी बहीण योजनेबद्दलचा। लाडकी बहीण योजनेवरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। एकीकडे विरोधकांकडून लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं बोललं जात आहे, दुसरीकडे विरोधकांचे दावे सत्ताधाऱ्यांकडून फेटाळले जात आहेत। या आरोप प्रत्यारोपात स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांची एंट्री झाली आहे। लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असा निर्धार असल्याचं स्वतः अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे। तर बघा, योजना बंद करणार नाही या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे। एका कार्यक्रमामध्ये ते या ठिकाणी बोलत होते। या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुलाखत झाली। या मुलाखतीला त्यांना विविध प्रश्न विचारले, त्यामधील लाडकी बहीण योजनेवरती त्यांनी बोलताना काय म्हटलं बघा, लाडकी बहीण योजना बंद करणार नसल्याचा आमचा निर्धार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 40 ते 50 हजार कोटी रुपये खर्च आहे, त्यासाठी उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्याचबरोबर काटकसर देखील करत आहोत। तर बघा, वर्षाला जवळपास 40 ते 45 हजार कोटी रुपये या योजनेसाठी आम्ही खर्च करत आहोत असं त्यांनी सांगितलं। आणि ही योजना बंद करणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाही। हे वर्ष तरी 2025-26 पूर्ण तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1500 रुपयाचा आधार भेटत राहणार आहे। 100% तुम्हाला प्रत्येक महिन्याचे कुठेही खंड न पडता पैसे भेटत राहतील, कारण की तशी माहिती देखील स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील दिलेली आहे। त्यामुळे तुम्हाला आता पुढचा एप्रिलचा हप्ता देखील जमा होईल। मग एप्रिलचा हप्ता कुठल्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो त्याची देखील आपण माहिती पाहूयात। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजे 30 एप्रिलला मिळणार असल्याची शक्यता आहे, त्याबद्दलची न्यूज आलेली आहे। फेब्रुवारी मार्च महिन्याचा तुम्हाला एकत्रित मागच्या महिन्यामध्ये 3000
रुपये बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी जमा झाले होते. मात्र एप्रिल महिना सुरू होऊनही 16 दिवस उलटले तरीही 10वा हप्ता जो आहे महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. तुम्ही देखील एप्रिलच्या हप्त्याबद्दल वाट पाहत असाल. तुमचे सर्व आतापर्यंत भेटलेले पैसेही खर्च झालेले असतील. तुम्ही वाट पाहताय का एप्रिलच्या हप्त्याबद्दल? कमेंट बॉक्समध्ये एस म्हणून टाईप करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तुमचे पैसे लवकरात लवकर जमा होणार आहेत. बघा, महिन्याचा हप्ता जो आहे एप्रिलचा, तो हप्ता अक्षय तृतीया सणाला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ही न्यूजमध्ये देण्यात आलेली आहे. तर पहा, आपण जर बघितलं 13,500 रुपये तुमचे म्हणजे टोटल 9 हप्ते जमा झालेत. हे 9 हप्ते जर पाहिलं महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच तुम्हाला जमा होताना या ठिकाणी दिसतील. यांची एंट्री जी आहे बघा, या ठिकाणी हिस्ट्री जर आपण तुम्ही लॉग इन करून बघितलं तुमची लाडकी बहीण योजनेच्या अकाउंटमध्ये, तर तुम्हाला या ठिकाणी जसं की 29 तारीख, 26 तारीख, 24 तारीख हे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच पैसे येताना तुम्हाला दिसतील. त्यामुळे ह्या महिन्याचे एप्रिलचे पैसे देखील तुम्हाला महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच भेटतील. परंतु जी न्यूज आली त्यानुसार सांगितलं जातं की 30 तारखेला हे पैसे भेटणार आहेत. म्हणजे 30 तारखेच्या अगोदरच तुम्हाला 21 असेल, 22, 23, 24, 25, त्यानंतर 28 आणि 29 या दिवशी पैसे कधीही प्राप्त होऊ शकतात महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. कारण की बघा, आता याला जास्त दिवस राहिलेले नाहीत. तुम्हाला या ठिकाणी पुढच्या 10 दिवसामध्येच हे पैसे जे आहेत ते वाटप झालेले पाहायला भेटतील. याच महिन्यामध्ये तुम्हाला हे एप्रिलचे पैसे जे आहेत ते भेटणार आहेत. तर याबद्दल न्यूजमध्ये जी माहिती दिलेली आहे की अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती हे पैसे दिले जाणार आहेत, त्यावरूनच आपण ही माहिती सर्व बघितलेली आहे. आता बघा, तुम्हाला 1500 रुपये सध्या भेटत आहेत. 1500 रुपये तुमचे बंद होणार नाहीत, परंतु यामध्ये 600 रुपयाची वाढ करण्याची घोषणा निवडणुकीपूर्वी करण्यात आलेली होती. 21 रुपये कधी मिळणार असा प्रश्न तुम्हाला अनेक दिवसापासून पडलेला असेल. आपल्याला वाटत होतं की अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये यावरती निर्णय घेतला जाईल, परंतु त्यावरतीही निर्णय झालेला नाही. तर 21 रुपयाबद्दल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय सांगितलं बघा. 21 रुपये अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा झाली नाही, त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी नाराज देखील आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 21 रुपये कधी देणार याबद्दल माहिती दिली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयाबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केलं. लाडक्या बहिणींना आपण 1,500 देतोय, पण परिस्थिती सुधारली की पुढील विचार करणार, असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, सध्या 1,500 रुपये तुम्हाला भेटतच राहणार आहेत प्रत्येक महिन्याला. हे पैसे वेळेवर तुम्हाला प्रत्येक महिन्याचे भेटणं गरजेचं आहे. कारण की 21 रुपयाबद्दलचा निर्णय झाला तर अजून तुम्हाला 600 रुपयाचा मोठा आर्थिक आधार देखील भेटणार आहे. परंतु सध्या 1500 रुपये देखील तुम्हाला वेळेवरती भेटत आहेत. त्यानुसारच 21 रुपयाचा निर्णय देखील पुढील काही दिवसामध्ये केला जाईल, असं त्यांनी योग्य वेळी केला जाईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर लाडक्या बहिणींना 21 रुपयाबद्दलचा निर्णय झालेला नव्हता. जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो, त्यामुळे महिलांना पुढील 5 वर्षामध्ये कधीही 21 रुपये दिले जाऊ शकतात, असं या ठिकाणी बोललं जात आहे. याबद्दल जसं अजून नवीन अपडेट येईल तसं वेळोवेळी तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. सध्या जी महत्त्वाची माहिती होती ती दिलेली तुम्हाला एप्रिलच्या हप्त्याबद्दलची दिलेली आहे. त्यासोबत लाडकी बहीण योजनेबद्दल लेटेस्ट अपडेट दिलेले आहे, ते म्हणजे स्वतः उपमुख्यमंत्र्यांची काल या ठिकाणी जी इंटरव्ह्यू झाला त्यामध्ये त्यांनी बोलताना सांगितलंय की लाडकी बहीण योजना आम्ही बंद करणार नाही, चालूच ठेवण्याचा निर्धार केलेला आहे. तर ही संपूर्ण माहिती गुड न्यूज तुम्हाला दिलेली आहे. अजून याबद्दल काय प्रश्न तुमचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. लाडक्या बहिणींपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचा अपडेट समजेल. आणि पुढील अपडेट पाहण्यासाठी सर्व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.